मी श्वेता सदानंद जोशी. श्वेताबाई यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. अक्कलकोट दर्शनमध्ये आता आपण पुढील ठिकाणाची माहिती घेणार आहोत. त्याचं नाव आहे स्वयंभू गणेश मंदिर. हे ठिकाण बऱ्याच जणांना माहिती सुद्धा आहे. ज्या वेळेला तुम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शन घ्यायला जाता त्यावेळेला लोक इथे आवर्जून जातात. आणि जर तुम्ही हे ठिकाण पाहिलं नसेल तर व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पहा आणि पुढे त्याची माहितीही जाणून घ्या. चला तर मग सुरुवात करूया. 1763च्या राक्षस गुणाच्या लढाईनंतर निजमांकडून 82 लाखांचा सरंजाम घेऊन तह करण्यात आला. त्यापैकी पटवर्धनांचा सरंजाम हा हरिगोविंद यांच्या नावे होऊन मिरज, सांगली, तासगाव, जमखिंडी आणि कुरुंदवाड असे सुबे निर्माण झाले. यापैकी चिंतामण अप्पासाहेब पटवर्धन हे 1930 साली गादीवर आले. 1975 पर्यंत त्यांची कारकीर्द होती. हे पटवर्धन घराणे मूळचे कोकणातले. गणपती त्यांचे आराध्य दैवत. या गणपतीच्या कृपेने हे पटवर्धन घराणे पेशवाईच्या काळात विशेष गाजले. जिथे जातील तिथे त्यांनी गणेशांची मंदिरे उभारली. अक्कलकोटमधील कुंभार गल्लीतील स्वयंभू गणेश मंदिर हे सुमारे 300 ते 350 वर्षे जुने आणि जागृत देवस्थान मानले जाते. श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला येण्यापूर्वीच्या काळात सुमारे 17व्या शतकाच्या उत्तरार्धात पटवर्धन घराण्याने या मंदिराची स्थापना केली होती. हे मंदिर पटवर्धनांच्या 21 गणपती मंदिरापैकी एक असून कुंभार मठाच्या मागे स्थित आहे. या मंदिराच्या मागे एक विहीर असून त्या विहिरीतच ही गणपतीची मूर्ती सापडली. मूर्ती कोरीव असली तरी अविचित हाती आली म्हणून पटवर्धन याला स्वयंभू गणपती म्हणतात. या मंदिराची स्थापना 1665 साली झाली. त्यावेळी येथील मंदिरातील पुजाऱ्यांना 10 रुपये वेतन देण्यात येईल. हे मंदिर बाहेरून राहते घर असल्यासारखे दिसते. मंदिराच्या बाहेर लहानसे मारुती मंदिर आहे. स्वामी समर्थ महाराज या मंदिरात अनेकदा ये-जा करत असत. त्यांचे हे विश्रांती स्थान होते. स्वामींनी या मंदिरात ये-जा करून अनेक लोकांच्या समस्या सोडवल्या. अनेक लीला या ठिकाणी घडल्या. गुरुलीलामृताच्या 38व्या अध्यायात या घराण्याची हकीकत येते. यांचे खापर पणजोबा पिनभट ग्रामोपाध्याय यांना इथले पुजारीपण त्यांच्या मामांकडून मिळाले. ग्रामोपाध्याय यांची 6वी पिढी इथे कार्यरत आहे. इथे सर्व प्रकारचे विधी गणेश मंदिरात होतात. सर्व प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. आता मला तुम्हाला एक विशेष आठवण सांगावीशी वाटते. आम्ही लहानपणापासूनच अक्कलकोटला खूपदा गेलेलो आहे आणि त्यावेळेला अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरातच भक्त निवास होता आणि तिकडनं आम्ही आजूबाजूच्या परिसरात इकडे तिकडे फिरायला जायचो. एक मावशी होती, तिचं नाव होतं सुधा मावशी आणि त्यांचं आडनाव होतं ग्रामोपाध्याय, जे आता आपण ज्यांची माहिती सांगितली तेच. तर रंगा भटजी म्हणजे त्यांचे यजमान म्हणजे रंगा आजोबा. तर आम्ही त्यांच्या घरी ये-जा करायचो, त्यांच्या घरी जेवायचो, नाश्ता करायचो. छान मज्जा असायची कारण आम्ही दोघेही लहान होतो, मी आणि श्रुती. आम्ही त्या ठिकाणी पोहे म्हणा किंवा जेवण म्हणा असं आमचं काही ना काहीतरी चालायचं. आणि रंगा आजोबा हे स्वयंभू गणेश मंदिरात सुद्धा सेवा करायला, पूजा अर्चा करायला, त्याच्यानंतर ते स्वामी समर्थ मंदिरात सुद्धा सेवा करायचे. आणि त्यावेळेला जुनं जे स्वामी समर्थांचं मंदिर होतं, जिथे आता श्री स्वामी समर्थांचं तोरण लावलेलं आहे गाभाऱ्याच्या ठिकाणी, तो जो एंट्रन्स आहे तिथे ते ज्या पायऱ्या आहेत तर तिथे ते बसलेले असायचे. आणि आम्ही दोघेही जोरात अशा ओरडायचो वगैरे, आजोबा वगैरे करून, अरे आल्या का श्वेता श्रुती, अरे वा 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 कसा झाला प्रवास, मग किती छान, मग आता तुमचं किती दिवस मुक्काम आहे, मग तुम्ही या, हा आपण मज्जा करू. मग आम्ही त्यांच्या घरी जायचो. मग आम्ही छान गप्पा मारायचो. ते छान खूप असे प्रेमाने, जसे आजोबा असतात ना, ते छान असे धिप्पाड होते दिसायला, अतिशय छान दिसायचे ते आणि अतिशय प्रेमळ होते बोलायला आणि आम्हाला खूप ते आवडायचे. त्यांच्याकडे जसं आजीचा पटवा असतो ना, तर तसं आजीच्या पटव्यातनं एखादी वस्तू आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला ते कुतूहल असतं की नाही, तर तसं त्यांच्या पटव्यातनं काही ना काहीतरी ते निघायचं. म्हणजे लाडू असेल, पेढा बर्फी असेल, असं काही ना काहीतरी. आम्हाला बुंदीचा लाडू आणि हे तर आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. तर प्रसाद म्हणून ते असं काही ना काहीतरी आम्हाला हातावर खायला द्यायचे. आणि आपल्याला एक शिकवलेलं असतं ना, नाही नको आम्ही खाऊन आलोय, आम्हाला नको असं आपल्याला जे बोलण्याची पद्धत असते. पण ते असं लहान, अगं खा ग खा, मी देतोय ना तुला, खा. मग असं ते आम्हाला बुंदीचा लाडू आणि काही ना काहीतरी आम्हाला ते खायला प्यायला द्यायचे.
खूप छान होते ते आणि खूप लवकर गेले. चांगली माणसं खूप लवकर जातात. तर त्याच्यामुळे आज त्याच मंदिराची माहिती सांगताना आपण ज्यांच्याकडे जात होतो त्यांचीच माहिती आज आपण सांगतो आहे. याचं खूप प्राऊड फील होत आहे. आजोबा जिकडनं कुठून बघत असाल तिकडनं तुम्ही ब्लेसिंगच देत असाल नक्कीच. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.